मित्रांनो गोव्यातील इंजिनियर विवाहस्थळ सांगतोय, नीट ऐका। हा मुलगा दोडामार्ग साईडचा जो रस्ता आहे, म्हणजे आपल्या 4 रस्त्याकडून जो जातो दोडामार्गला, तो रस्ता, त्या रस्त्यावरती त्यांचं दोडामार्ग बॉर्डरवरतीच घर आहे त्यांचं, गोव्यामध्ये आहे ते घर। आणि हा मुलगा जो आहे ना, तो BE इंजिनियर झालेला आहे। BE इंजिनियर शिकलेला आहे मुलगा आणि 40,000 पगार घेतोय। नुकतीच नोकरी लागली आहे मुलाची। मुलगा मुंबईमध्ये काम केलेला मुलगा आहे आणि त्याला तिथे पगार पण चांगला होता, परंतु त्याला गावी इकडे यायचं होतं, त्याच्यामुळे कसं आता तो इथे नुकताच नोकरी लागला आहे। 40,000 पगार आहे, पगार वाढणार आहे। BE इंजिनियर आहे तो, BE मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि म्हापसामध्ये नोकरी करतोय तो। मुलगा आहे 1991 मधला। त्याची जन्मतारीख आहे 8/8/1991। त्याची जन्मवेळ आहे 8:02 रात्री, म्हणजे संध्याकाळची 8 वाजता। कर्क राशीतला हा मुलगा आहे आणि 5 फूट 4 इंच हाईट आहे त्याची। वजन आहे 63 किलो। आणि मित्रांनो, 2 भाऊ नाही आहे त्याला आणि 1 बहीण आहे, लग्न झालं आहे बहिणीचं, आणि आईवडील आहेत। खूप चांगलं कुटुंब आहे, प्रेमळ कुटुंब आहे। तुम्ही त्यांना भेटून, त्यांचा नंबर आहे बघा खालती जो डिस्प्लेला नंबर दिसतोय, नवरा मुलाच्या नातेवाईकांचा संपर्क, म्हणजे त्याच्या आईवडिलांचा संपर्क दिलेला आहे। मित्रांनो, तिथे कॉल करायचा आहे। हा मराठा समाजाचा मुलगा आहे आणि याला जी मुलगी पाहिजे ती नोकरी करणारी असेल तरी चालेल, गोव्यातील किंवा आपल्या आजूबाजूच्या एरियातली असेल तरीसुद्धा त्यांना चालेल। खूप प्रेमळ कुटुंब आहे। तुम्ही प्रत्यक्षात त्यांना भेटून तुम्ही चर्चा करू शकता। इथे कोणी मध्यस्थ नाही आहे। नवरा मुलाच्या नातेवाईकांचा म्हणजे आईवडिलांचा नंबर दिलेला आहे, तिथे तुम्हाला कॉल करायचा आहे। आणि मित्रांनो, जाहिरातीसाठी मात्र त्यांना कॉल करून त्रास देऊ नका। तुमचं खरंच काम असेल, म्हणजे तुम्ही खरंच गरजू असाल तर त्यांना कॉल करायचं आहे, उगाच त्यांना डिस्टर्ब करायचं नाही आहे। तर आणि मित्रांनो, बाकीच्यांना कोणाला जाहिरात जर द्यायची असेल तर जाहिरातीसाठी आमचा नंबर दिलेला आहे, तो ब्ल्यूमध्ये आहे, तो आमचा नंबर आहे। माझा फोटो दिसतोय ना, त्याच्या खालती जो नंबर आहे तो आमचा जाहिरातचा नंबर आहे। मग त्याच्यावरती तुम्ही जाहिरात देऊ शकता। फार किरकोळ पैसे आम्ही घेतो, पण जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोचवतोय। तर या मुलासाठी एखादी BE इंजिनियर म्हणा मुलगी, किंवा त्या लेवलची मुलगी, BSc वगैरे पण चालेल, BSc DMLT किंवा अशी मुलगी, तर ती मुलगी त्यांना सुचवायची आहे किंवा त्या मुलीने यांना कॉल करायचा आहे। मुलगा दिसायला खूप सुंदर आहे। मी कोणाचे फोटो वगैरे शेअर करत नाही, मी कोणाचं नाव वगैरे घेत नाही, त्याच्यामुळे मी नाव इथे गुप्त ठेवलेलं आहे। मी कोणाचीही म्हणजे काय चुकीची चर्चा होईल असं काही वर्तणूक करत नाही। त्यामुळे मित्रांनो, इथे तुमचं प्रोफाईल जे असतं ते सुरक्षित असतं। कुठे कोणाला धोका पोचेल, म्हणजे त्याच्या कार्यामध्ये धोका पोचेल किंवा त्याच्या स्टेटसला धोका पोचेल असं कोणतंही आम्ही कृत्य करत नाही आहे। त्याच्यामुळे कसं तुम्ही इथे सुरक्षित आहात। बऱ्याच ठिकाणी मॅट्रिमोनीमध्ये अपयश येतं, म्हणजे मलासुद्धा अपयश आलेलं आहे। मी सुद्धा बऱ्याच लोकांची कामं घेतली आणि ती कामं मी करू शकलो नाही। मग मी आता या पद्धतीने काम करतो आहे आणि या पद्धतीने रिस्पॉन्ससुद्धा चांगला मिळतो आहे, प्रचंड रिस्पॉन्स मिळतो आहे। बऱ्यापैकी लोक बघत आहेत आणि त्यांना एकमेकांना संपर्क पण करत आहेत, तर त्यामध्ये रिस्पॉन्स खूप छान मिळतो आणि म्हणून मी हे आता असं करू लागलो आहे। कुठेही स्थळांचे फोटो दाखवून मी पैसे कमवत नाही आहे। इथे डायरेक्ट वधू किंवा वरांचा फोटो, फोन नंबर आम्ही शेअर करतो। त्यामुळे कसं इथे सुरक्षित आहे। तुमचं लग्न व्हायलाच पाहिजे हा माझा उद्देश आहे। त्यामुळे या मुलासाठी जर कोण मुलगी असेल तर तुम्ही सुचवू शकता या नंबरवरती, किंवा नसेल तर तुमच्या गोव्यामध्ये शेअर करायचं आहे। तुमच्या आजूबाजूला जे कोण मित्रपरिवार आहे त्यांना तुम्ही शेअर करा, जेणेकरून या मुलाचं लग्न लवकरात लवकर आपल्याला करायचं आहे। धन्यवाद।